काय बनवते? मोदक बनवते. ओके, बघूया जरा कृती तुझ्या हातची. हा, अच्छा, यात काय काय घेतलंय? पीठ घेतलंय. ओके. पीठ घेताना काय काळजी घ्यायची? घेताना असं तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून त्याचा गोळा बनवायचा. पण हे पीठ कसलं घेतलंयस ग? तांदळाचं आणि रेशनचे तांदूळ. अच्छा, रेशनचे तांदूळ घेण्यामागे उद्दिष्ट काय म्हणजे? हा, रेशनच्या तांदळाचे चांगले बनतात. अच्छा अच्छा अच्छा. मग आता मोदक बनवणारस की याची करंजी बनवणारस? काय करणार आहेस? आता मोदक बनवले तर एक करंजी बनवते. ओके. हा, आणि हे सारण आहे. या सारणामध्ये काय काय वापरलंय? सारणामध्ये चव, गूळ, वेलची अशी घातलेली. ती आता अशी करंजीमध्ये भरायची. असं तोंड बंद करायचं असं. अच्छा, आता याला आता त्याला पाकड्या कशा पाडायच्या? पाकळ्या अशा पडायच्या. अच्छा, अशा पाकळ्या पाडत जायच्या. वा, सुंदर. म्हणजे मोदकाशिवाय एक वेगळा एक ऑप्शन पण होऊ शकतो याचा. हा. याला मोरड करंजी असं म्हणतात. ओके. मोरड या कोकणातला शब्द आहे. हा, आमच्या कोकणातला शब्द. वा वा वा, खूपच सुंदर झाली. वा वा वा. आता एक मोदक करून दाखव बघू. ओके, आता पण मोदक बनवतो आधीच्या हातचा. मोदक बनवताना त्यासाठी असं पीठ घ्यायचं हे आणि त्याच्याशी गोळी बनवायची आणि असा मोदक बनवायचा असा. ओके, म्हणजे करंजी प्रमाणे त्याचं पहिलं वाटी हा, बनवून वाटी घ्यायची. बनवायला लागते. पसरते वाटी नाही बनवायची. आणि काय काळजी घ्यायची बनवताना? अशी बनवायची. काळजी म्हणजे असंच पटपट असं वाटली नाही पाहिजे. हां, फाटली नाही पाहिजे. बनवायला शिकायचं. त्याला पाण्याचा हात लावत लावत आपण जरा व्यवस्थित बनवली. वळायची अशी व्यवस्थित वाटी अशी. छान छान छान. ओके, आता हे परत आपण वेलचीयुक्त सारण घेतलंय. हे जायफळ पण चांगली वाटेल ना? हो, काजू बिजू टाकले तरी पण छान वाटेल. हे आता अशी धरायची. हे इथे असं धरायचं, हे इथे धरायचं, हे इथे धरायचं, असं 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 नंतर असं करायचं. ओके. खूप सुंदर. आणि ते केशरचं कसं येतं याच्यावर? केशर म्हणजे ते मग उखडलं जातं ना, त्यावेळेला ते असं पसरतं. म्हणजे केशरचं एकच असं हे टाकायचं, याच्यावर एक दुसरा. ठेवलं छान वाटेल ना ते? छान वाटेल. मला वाफवताना टाकलं तर चालेल ना हे? आता ह्याच्यावर टाकायचं आणि वापरायला ठेवायचं. आता हे सगळे आपण ठेवतो आहोत याच्यामध्ये.